जय गजानन जयच संस्कृतम. रसास्वाद अन्योक्तींचा या निरूपण मालिकेच्या या पुढच्या भागामध्ये आपणा सर्व संस्कृत प्रेमींचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहतोय की ज्या गीर्वाणवाणी नावाच्या यूट्यूब चॅनलवर ही मालिका सध्या सुरू आहे, यावर आपण पूर्वी अनेक उपक्रम केलेले आहेत. एवढ्यासाठी आज सांगतोय की वेगवेगळ्या उपक्रमाच्या वेळी पुढचे अनेक लोक याच्याशी जुळत गेलेत. अनेक संस्कृत रसिक नव्याने सहभागी झालेले आहेत. म्हणजे जेव्हा आपण अवधूत यदू संवाद किंवा भारतीय स्वयंशिक्षा पद्धती असा विषय घेतला तेव्हा हजारो लोक नव्याने जुळलेले आहेत. किंवा आत्ताही रसास्वाद अन्योक्तीच्या निमित्ताने असंख्य लोक नव्याने या उपक्रमाशी जुळलेले आहेत. या सगळ्यांना सहज उल्लेख म्हणून आपल्या समोर सांगतो की याच्या पूर्वी आपण याच निरूपण मालिकेच्या हिशोबामध्ये गीर्वाणवाणी याच यूट्यूब चॅनलवर विविध मालिका घेतलेल्या आहेत. म्हणजे सुरुवात आपण केली महाकवी कालिदासांच्या मेघदूतम या दिव्य काव्याने. त्याच्यावर वेगवेगळे व्हिडिओ आपल्या समोर 121 स्वरूपामध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर नीती शतकमचा विचार केलाय, त्यानंतर अभिज्ञान शाकुंतलमचा विचार केलाय, महाकवी भासांचं दिव्य नाटक स्वप्न वासव दत्तम त्याच्यावरही आपण मालिका घेतलेली आहे. वेदांत सार नावाचा अत्यंत श्रेष्ठ अशा प्रकारचा आध्यात्मिक सगळ्या परिभाषांचं निरूपण करणारा ग्रंथ त्याच्यावरही निरूपण मालिका आहे. आता म्हटलं तसं भारतीय स्वयंशिक्षा पद्धती नावाने दत्त यदू संवाद नावाने जो भागवतातला संवाद आहे त्याच्यावर आपण मालिका घेतली. नुसत्या मालिकाच नाही घेतल्या, याचं वैशिष्ट्य लक्षात घ्या. याच्यावर आपण राष्ट्रीय शैक्षणिक संसाधन जे स्वयं आहे त्याच्या धर्तीवर अभ्यासक्रम तयार केलेले आहेत. म्हणजे एक व्हिडिओ, त्याच्यावरचं वाचन साहित्य आणि 10 प्रश्नांचा गुगल फॉर्म अशा पद्धतीचा रोज एक भाग की ज्याच्या आधारे तो श्लोक ते निरूपण आपण व्यवस्थित ऐकलं की नाही, बारकाईने आपल्याला ते लक्षात आलं की नाही हे त्यानिमित्ताने अभ्यासता येतं, तपासता येतं. अशा पद्धतीची संपूर्ण स्वयंचलित आणि पूर्ण निशुल्क अशा रचना आपण केलेल्या आहेत. ज्यांनी नव्याने अभ्यासक्रमात किंवा या निरूपण मालिकाच्या निमित्ताने गीर्वाणवाणीवर जे नव्याने आलेले संस्कृत साधक आहेत ना, त्यांना मी मुद्दाम एवढ्याकरता सांगतो की या जुन्या मालिका सुद्धा पुन्हा एकदा आवर्जून सगळ्यांनी त्याचा आस्वाद घ्यावा. तुम्ही म्हणाल आज का जुनं आठवलं, त्याचं उत्तर आहे त्यातल्या ज्या नीतिशतकमचा उल्लेख केला ना, आज या निरूपण मालिकेच्या माध्यमातून या अन्योक्तीवर मधुकरान्योक्ती आहे आपल्या समोर. त्या भुंग्याच्या उद्देशून केलेल्या अन्योक्तीच्या निमित्ताने जेव्हा मी चिंतन करतो तेव्हा मला नीतिशतकम मधला एक सुंदर श्लोक आठवला. आपल्यापैकी अनेकांना ज्ञात असलेला, पूर्ण श्लोक नसेल तरी त्याची निदान रचना आपल्याला लक्षात येईल अशा पद्धतीचा. अर्थात श्लोकाचं विवेचन आता आपल्याला नाही करायचंय. ज्यांना उत्सुकता आहे त्यांनी त्या निरूपण मालिकेत जाऊन त्याचं संपूर्ण सविस्तर विवेचन जरूर ऐका. श्लोक आपल्या समोर होता. शशी दिवस धूसरो. दिवसा धूसर झालेला शशी म्हणजे चंद्र, गलित यौवना कामिनी एखादी स्त्री जिचं तारुण्य ओसवून गेलेलं आहे. सरो विगत वारिजम सरोवर ज्याच्यातलं पाणी संपून गेलेलं आहे. मुखम अनाक्षरम स्वाकृते हे अत्यंत सुंदर आकृती असलेलं मुख की ज्याच्यामध्ये अक्षरही प्रगटत नाही, काहीच बोलता येत नाही. याचा अर्थ बुद्धिमान्य असलेला अशा प्रकारचा प्रभू धनपरायणो राजा किंवा सम्राट किंवा अधिकारी व्यक्ती पैशासाठी हपापलेला असेल. सतत दुर्गतः सज्जनो दुर्गती प्राप्त झालेले सज्जन जे असतात. नृपांगणगतः खलो 7 वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या राजाच्या अंगणामध्ये. याचा अर्थ जवळ, अगदी जवळच्या घोडक्यामध्ये जे दुर्जन गेलेले आहेत. महाराज भर्तृहरी म्हणतात अशा प्रकारचं मनसी सप्त शल्यानी मे हे माझ्या मनामध्ये असणारे 7 शल्य आहेत. अत्यंत दुःख देणाऱ्या या गोष्टी आहेत. कारण याच्यामध्ये त्यातला मूळ आनंद देणारा जो भाग आहे तोच नष्ट होतो. त्याची जी आनंद देण्याची क्षमता आहे तीच नष्ट होते. असं जे वर्णन त्यांना करायचंय किंवा दुर्दैवाने अशी जेव्हा वेळ येते तेव्हा त्यात वर्णन करताना त्यांनी एक जो संदर्भ वापरलाय त्याचा या सुभाषिताशी या अन्योक्तीशी संबंध असल्यामुळे मुद्दा मी हा सगळा उल्लेख केला. सतत दुर्गतः सज्जनो दुर्गतीला प्राप्त झालेले सज्जन वास्तविक चांगले लोक आहेत, सज्जन लोक आहेत. पण दैवाचा फासा फिरला आणि दुर्गती प्राप्त झाली. अशी दुर्गती जेव्हा प्राप्त होते ना
सज्जनांना, तेव्हा ते म्हणतात मला अतिशय वाईट वाटतं. चांगल्या लोकांना चांगले दिवस असले पाहिजे, त्यांच्या जीवनामध्ये किमान व्यवस्थित सुख संपत्ती साधनं त्यांच्याजवळ असले पाहिजे. ते जेव्हा नसतात तेव्हा त्यांच्यावर जी वाईट परिस्थिती येते ती जणू काही माझ्या मनामध्ये असणारं शल्य आहे असं भर्तृहरी महाराज म्हणतात. तोच भाव इथे कवी आपल्या समोर या अन्योक्तीच्या माध्यमातून वापरतायत. मधुकर याचा अर्थ भुंगा. आता हा आपल्याला वारंवार पाठ झालेले आहेत, यातला नवीन शब्द तसा एकही येणार नाहीये, पण भूमिका मात्र नवीन पद्धतीने आलेली आहे. काही जागी तसा थोडासा विचार आपण पूर्वी केलेला. मधुकर शब्द आला भुंगा या अर्थाने, जो मधप्राशन करणारा आहे, आनंद घेणारा आहे, आस्वाद घेणारा आहे, गुंजारव करणारा आहे, इत्यादी त्याचे जे गुणधर्म त्या सगळ्यांचा विचार आपण केलेला आहे. त्याच्यावर दुर्दैवाची वेळ आली अशा अर्थाने सुभाषित आपल्या समोर येत आहे. मग ते सुभाषित आपल्याला सांगतंय येन आमंद मंदरे, ज्यांनी आमंद म्हणजे अगदी तुडुंब भरलेला, मंदर म्हणजे मकरंद ज्याच्यामध्ये तुडुंब भरलेला होता, अशा प्रकारे दलत अरविंदे, तोही शब्द आपण पाहिलेला आहे. दलत म्हणजे उमलत असलेल्या, अरविंद म्हणजे कमळामध्ये, दिना आणि अनायुषत याचे दिवस कुठे गेलेले आहेत त्याचं उत्तर ते सांगतात. मकरंदानी पूर्णपणे भरलेल्या, अक्षरशः ओथंबून वाहत असलेल्या अशा प्रकारच्या कमळामध्ये ज्याचे दिवस गेलेले आहेत. सगळ्या गोष्टींचं वर्णन आपण पाहिलं. तिथे असणारा सुगंध, तिथे असणारा अत्यंत मुलायम स्पर्श, तिथे असणारा मकरंद म्हणजे अत्यंत आस्वाद्य अशा प्रकारचा मधुरा रस, या सगळ्याचं वर्णन अशा सगळ्या चांगल्या परिस्थितीत ज्याचे दिवस गेलेले आहेत. अर्थात आपण पाहिलं होतं की हे कमळ कायम राहत नाहीत, वर्षभर राहत नाही. शरद ऋतूमध्ये जेव्हा ते उमललेलं आहे तेव्हा तर त्याचा आस्वाद घेता येतो, पण जसा शिशिर येतो, जसा हेमंत येतो, तसे हे कमळ नष्ट होतात. वर्षा ऋतूमध्ये सुद्धा कमळ फुलत नाहीत, कारण पाण्याच्या धारा त्यांना नष्ट करतात. ग्रीष्माचा तर विषयच नाही. मग उरलेल्या काळामध्ये जेव्हा ते कमळ फुललेल्या अवस्थेत नाहीत तेव्हा त्याची अवस्था काय व्हायची? त्या भुंग्याने आता काय करायचं? कारण कमळाच्या आधारे जगत होता. त्या कमळावरच परिस्थिती वाईट आली. कमळावरच आली असं नाही, त्या भुंग्यावर वाईट परिस्थिती आली. आणि मग आतापर्यंत जो त्या कमळासारख्या अत्यंत श्रेष्ठ अवस्थेत जगत होता त्या भुंग्यावर वाईट परिस्थिती आली. किती वाईट परिस्थिती आली वर्णन करताना कवी दुसऱ्या ओळीमध्ये म्हणतात कुटजे खलू तेने हा. कुटज म्हणजे अत्यंत सामान्य असणारा वृक्ष, त्याच्यावर लागलेलं रानटी फूल, त्याच्यावर तेन इहा, तेन म्हणजे त्याच्यावरची, इहा म्हणजे इच्छा. अर्थात इथं कसं आहे, दोन हिशोब आहे. आता त्याला त्या भुंग्याला त्या कमळावर सोडून त्या कुटयावर यावं लागलंय, ही परिस्थिती हा एक अर्थ आहे. आणि इहा म्हणजे इच्छा असा शब्द वापरताना दुसराही अर्थ आहे की तेवढं सगळं होतं आणि ते सोडून याच्या मागं लागला, असाही अर्थ त्याच्यामध्ये आहे. दोन्हीकडून म्हणजे जशी ती त्याच्या परिस्थितीची असणारी विकल अवस्था आहे तसं त्याच्या मनस्थितीचंही वर्णन आहे की सगळ्या चांगल्या गोष्टी सोडून नको त्या गोष्टीच्या मागे जेव्हा माणूस लागतो तेव्हा त्याचंही वर्णन समजून घेता येतं. इहा शब्दाचा अर्थ इच्छा. अर्थात इच्छा दोन्ही प्रकारे असू शकते. सगळं असताना असलेली इच्छा आणि आता काही मिळतच नाही तर नाईलाज म्हणून निदान याच्यावर तरी जगू अशा प्रकारची इच्छा. ह्या दोन प्रकारचा जो विषय आहे ना, ते दोन्ही प्रकार आपल्याला तिथे लागू पडतात. पहिला जो प्रकार सांगितला की सगळं संपलेलं आहे, कमळाचा आस्वाद घेण्याची संभावना उरलेली नाही, त्यावेळी नाईलाजाने त्याला त्या कुटजाची इच्छा होते, म्हणजे त्या कुटजावर जगण्याची इच्छा होते. ही त्याची परिस्थिती बिघडलेली आहे. परिस्थितीमुळे त्याच्यावर असही दुर्दैवी अवस्था आलेली आहे. आणि म्हणून वर्णन करताना म्हणतायत की ते वापरताना की कुटजे खलू तेने हा, तेने म्हणजे त्याच भुंग्याला हा. हा शब्द एखादा अत्यंत दीन पद्धतीने काय याच्यावर वेळ आली बिचाऱ्यावर अशा अर्थाने वापरलेला उद्गार आहे, तशा पद्धतीने केलेला उच्चार आहे की अरे अरे काय याची अवस्था येऊन पोचलेली आहे. अशा अर्थाने मधुकरेण कथम, त्या मधुकराने इथं आता इच्छा कशी करावी. आपल्याला म्हटल्याप्रमाणे त्याची अत्यंत सुंदर अवस्था होती, सुबत्ता होती. त्या सुबत्तेमध्ये परिस्थिती बदलली आणि सगळी रचना
गडबडल्यानंतर अत्यंत वाईट परिस्थितीत जगावं लागलं. कितीतरी उदाहरणं आपल्याला इतिहासामध्ये शोधताना अशा सहज सापडतील. म्हणजे आपल्याला सगळ्यांना निश्चितपणे ऐकून माहिती असलेलं उदाहरण महाराजा नलाचं. किती अद्वितीय राजे होते लक्षात घ्या. ते महाराज नल जे अत्यंत श्रेष्ठ अशा अवस्थेत होते. कलीचा प्रभाव पडला. कलीच्या प्रभावामुळे जुगार खेळायला भानगडीत पडले आणि द्यूतांनी संपूर्ण नष्ट झालेले. जसे धर्मराज आपल्याला ऐकून माहिती आहे तशीच अवस्था नलाची झालेली आहे. महाराज नल त्या द्यूतामध्ये आपलं सर्वस्व गमावून बसले. राज्य गेलं, संपत्ती गेली, जवळचं सगळं गेलं. बाहुक रूप धारण करावं लागलं आणि बाहुक या रूपामध्ये अत्यंत कुरूप अवस्था. कर्कोटक नावाच्या राणी सर्पाणी त्यांना दंश केला इत्यादी वर्णन आहे. ते वर्णनामध्ये कुरूप अवस्था घेऊन सारथ्याचं काम करावं लागलं. किती विचित्र अवस्था आहे लक्षात घ्या. एक सम्राट होता आणि त्या सम्राटाला परिस्थिती काय येऊन पोहोचली, सारथ्य दुसऱ्याच्या रथाला चालवायची, म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं तर ड्रायव्हर व्हायची वेळ आली. इतकी दुर्दैवी अवस्था येऊन पोहोचली. मग परिस्थिती किती भयानक आली आहे लक्षात घ्या. ज्याला कमळामध्ये राहायची सवय आहे, ज्याला त्या राजवाड्यात साम्राज्यपदी राहायची सवय आहे, त्याला सारथ्य करण्याची वेळ आली. जणू काही कुटजावर जगण्याची वेळ जशी त्या भुंग्यावर यावी तशी दुर्दैवी वेळ आलेली आहे. हा त्यातला जो प्रकार आहे हा निसर्ग याच्यात आपल्याला पाहायला मिळतो. इतिहासात अशी कितीतरी उदाहरणं आहेत. अकबराच्या सोबत लढत असणारा आपल्याला महाराणा प्रतापांचं उदाहरण ऐकून अशा पद्धतीचं माहिती आहे की नाना प्रकारचे अत्याचार झाले. राज्य सोडून द्यायची वेळ आली. राजधानी सोडून निघून जावं लागलं. जंगलात राहावं लागलं. पण काय स्वाभिमान आहे लक्षात घ्या. शरणागती नाही पत्करली, परधर्म नाही स्वीकारला. मेलो तरी 72 लढाई करू, संपूर्ण शत्रूला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. कितीही विपरीत परिस्थिती आली, कथाकारांनी त्यांच्या चरित्रकारांनी लिहून ठेवलेलं आहे. अक्षरशः जंगलामध्ये झाडपाल्याच्या भाकरी करून खाल्ल्या. याचा अर्थ भाकरीसाठी पीठ सुद्धा मिळणार नाही, धान्य सुद्धा मिळणार नाही, इतकी वाईट परिस्थिती होती. गवताच्या भाकरी, झाडपाल्याच्या भाकरी करून खाल्ल्या असं वर्णन आहे. त्याचाच एकत्र गोळा करायचा, तेच थापायचा, भाजायचा, तेच खायचं. झाडपाला खाऊन जगले पण स्वाभिमान सोडला नाही. असे जे दिव्य राजे आहेत आपले, पण परिस्थिती लक्षात घ्या ना. त्यांच्या दिव्यत्वाला पूर्ण प्रणाम असू शकतो, पण त्यांच्यावर आलेली परिस्थिती जशी महाराणा प्रतापांची आहे तशीच आपल्याला पृथ्वीराज चव्हाणांची अवस्था माहिती आहे. मोहम्मद घोरीने आक्रमण केलेलं आहे, पकडून नेलो. अद्वितीय सम्राट साखळदंडाने बांधलेला आहे, डोळे फोडल्या गेले, त्या नजरे गेलेल्या अवस्थेत सुद्धा. पण कसा अद्वितीय कौशल्याचा विषय आहे. शब्दवेधी बाण त्यांना चालवता येत होते आणि त्याच्या भरोशावर त्यांनी शत्रूला मारलं. हे जे अद्वितीय राजे आहेत ना आपल्याकडचे, त्या राजांचे चरित्र पाहताना ही रचना पाहायला मिळते. सम्राट अवस्थेमध्ये होते. परिस्थिती काय झाली, शत्रूंचं आक्रमण झालं. काही वेळा काळाची गती बदलली आणि ती काळाची गती बदलल्यानंतर रानोरान फिरायची वेळ आली. पांडवांचा इतिहास आपल्याला तशाच पद्धतीने सुरुवातीचा हिशोब माहिती आहे की सम्राट अवस्थेमध्ये असणारे, इंद्रप्रस्थासारखी स्वतःची नगरी उभी करू शकणारे अद्वितीय लोक जंगलात जायची वेळ आली, द्यूताच्या भानगडीत पडले, नको त्या गोष्टीच्या भानगडीत पडले. त्यातून पुढे अधपतन झालं आणि अत्यंत विपरीत अवस्था आली. किती समोर आलेल्या अतिथ्याला द्यायला काही नाही. दुर्वासांची कथा आपण ऐकलेली आहे. अशी परिस्थिती जेव्हा येते तेव्हा कवी म्हणतो, मला अतिशय वाईट वाटतं, दुःख होतं की अत्यंत श्रेष्ठ अवस्थेत असलेल्या, अत्यंत संपन्न अवस्थेत असणाऱ्या व्यक्तींवर जेव्हा अशी दुर्दैवाची फेरी येते तेव्हा ते जे दुःख आहे ना ते अत्यंत भयानक आहे. ते आपल्याला याच्या निमित्ताने सांगितलं, भुंग्याच्या निमित्ताने, की जो भुंगा अत्यंत सुंदर अशा कमळात राहत होता, कमळातच त्याचं आयुष्य जवळजवळ गेलेलं होतं, त्याला आता मात्र दुर्दैवाने त्या जंगली फुलावर जगावं लागतंय. त्याची जी अवस्था आहे त्याच्याकडे पाहून अशा प्रकारे एक उद्गार काढतात कवी, अरे अरे काय अवस्था आहे. आणि दुसरा अर्थ जो तिथे दिलेला नाही आजपर्यंत आपल्याला टीकाकारांनी, पण तो आपल्याला घेता येतो, अशा जागी त्याची इच्छा होणे ही किती
वाईट अवस्था आहे. म्हणजे परिस्थितीने आलेली आणि मनस्थितीने सगळं चांगलं असताना नको ते वाईट गोष्टी सुचणे असाही अर्थ त्यातून आपण घेता येऊ शकतो. तशी अवस्था येणे सुद्धा हा म्हणायचीच वेळ आहे की अरे अरे सगळं चांगलं होतं, इतक्या सुंदर गोष्टी होत्या आणि ते सोडून याच्यात तुझी इच्छा गेली. ही जी अवस्था आहे ना, ती अवस्था सुद्धा माणसाच्या अधपतनाचं तसंच वर्णन करणारी आहे. दोन्ही आपल्याला सुभाषिताच्या माध्यमातून समजून घेता येतात. परिस्थिती येणं ते देखील वाईट आणि मनस्थितीने येणं तर आणखीन वाईट, असा दोन्ही विचार सांगणारं सुंदर सुभाषित, सुंदर अन्योक्ती. पुढची अन्योक्ती पुढच्या भागात. तोपर्यंत जयतु संस्कृतम.